नमस्कार मित्रांनो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायची आहे छोटी फुगाबाई आणि याला गोपी फुगाबाई पण म्हणतात। तर ती परफेक्ट कशी शिवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने बघा रुंदी जी आहे ती जास्त आहे आणि इथे आपल्याला परफेक्ट पफ येण्यासाठी 5 इंचवर अशी मार्किंग करून घ्यायची बघा। तर मी इथे 5 इंचवर अशी एक लाईन आखून घेतली आणि त्याच्या खाली आपल्याला टाकायची आहे बाहीची उंची आणि बाहीची रुंदी। तुमचे जे काही बाहीची उंची असेल ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तर मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि 34 साईजचा ब्लाउज आहे। तर त्याच्या छातीचा चौथा भाग हा मी बाहीसाठी टाकत असते। तर मी छातीचा चौथा भाग टाकून मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला परफेक्ट पफ येण्यासाठी 1.5 इंच वरच्या बाजूने अशी एक मार्किंग करून घेतली। तर इथे बघू शकता 1.5 इंच वरती घेतल्यामुळे आपला पफ खूप छान येतो आणि आपली नेहमीप्रमाणे बाहीचं माप टाकून इथे कटिंग करून घ्यायची। मी इथे मध्यभागी मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघा ही एवढे काठ आहेत। तर ते काठ आपल्याला पुढे 1 इंचचे लावून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि असं कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचंय आणि आता आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्यात। अर्ध्या इंचची एक प्लेट्स घ्यायची आणि अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या म्हणजे पफ खूप छान येतो। आणि असं या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। पाहू शकता जिथपर्यंत आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच प्लेट्स करून घ्यायच्यात। आणि आता दुसऱ्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला प्लेट्स करताना उलट्या बाजूने करायच्या आहेत। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात आणि एकसारख्या करायच्यात, कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये। इथे पण आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच प्लेट्स करून घ्यायच्यात, एखादी कमी जास्त झाली तरी चालते। तर इथे बघू शकता आपला छान असा पफ तयार झालेला आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला प्लेट्स करून बाही तयार करून घ्यायची आणि बघा आपल्याकडे एवढेच काठ आहेत तर त्याचे आपल्याला मध्यभागातून कट करायचे। बघू शकता मी असं मध्यभागातून कट करून घेतलेले आणि ते आपल्याला 2 स्लीव्ह साठी वापरायचे। जेवढी बाही आहे तेवढंच आपल्याला अस्तर घ्यायचंय। बघा इथे मी मोजून घेतलेलं आहे। तर बघा 1 इंच जास्त घ्यायचं। तर त्याच मापाचं पण मी काठ कट करून घेतलेत आणि आता आपल्याला एका बाजूने असं शिलाई मारून घ्यायची। बघा इथं मी अर्धा इंच कपडा सोडलेला आहे आणि आता आपल्याला उलट काठ ठेवून खालच्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचे। अस्तर जोडून झाल्याच्या नंतर बघा अर्धा इंच वरच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। असं या पद्धतीने शिलाई मारायची। पफ केलेला जो भाग आहे तो आपल्याला असा अस्तरच्या वरती ठेवायचा आहे। तर बघू शकता आणि अर्धा इंचच्या अंतरावरनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि खालचे जे काठ आहेत ते आपल्याला असे वरती घेऊन त्याच्यावरनं एक दाब शिलाई मारून घ्यायची। असं या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। तर ही शिलाई मारत असताना आपल्याला काठ ओढायचे नाही तर असे तिरके होतात। तर आपली छोटी फुगाबाई तयार झालेली आहे। ते आता आपल्याला ब्लाउजला लावून घ्यायची। ब्लाउजला बाही लावत असताना नेहमी मध्यभागापासून म्हणजे शोल्डरच्या मध्यभागापासून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे आणि या पद्धतीने लावून घ्यायची। तर बाही कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल। बाही परफेक्ट बसलेली आहे, कमी किंवा जास्तही झालेली नाहीये। परफेक्ट बाहीची कटिंग शिकायची असेल तर नक्की कमेंट करा। इथे बघा आपला ब्लाउज पूर्ण फायनल शिवून झालेला आहे आणि पंचकोनी गळा शिवलाय। आणि बघा हे असे काठ लावण्याचे सध्या खूप ट्रेंड चालू आहे।
हे जर काठ कसे लावायचे हे तो जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा। आणि ही आपली फुगाबाई ही तर कशी शिवायची तुम्ही पाहिलंच आहे। तर बघू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे बघा, खूप छान दिसते। ह्याला गोपीबाई पण म्हणतात। बॅकचा गळा पण पंचकोनीच आहे आणि बॅक हुक आहे। तर आपला ब्लाऊज फायनल झाला आहे। कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लाऊजच्या छोट्या छोट्या टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।